आज नाश्त्याला पास्ता बनवायचा विचार केला. मग म्हटलं चला जरा हेल्दी पण होऊन जाऊ दे, म्हणून जरा गाजर पण घातलं आणि म्हटलं वाटाणा वगैरे असेल तर ते पण टाकूया, पण तो काय भेटला नाही. म्हटलं चला मग असंच चालूया. मग छानपैकी तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, पण जिरे मोहरी तेलात पडण्यापेक्षा जास्त खालीच पडली. आता हा जो पास्ता आहे ना, तो खूप हेल्दी पास्ता असणार आहे बरं का, कारण हा मैद्याचा नाही आहे, हा गव्हाचा पास्ता आहे, जो की मी खास कोल्हापूरवरून मागवलेला आहे. आधी मी पास्ता खायचे नाही, पण आता हा गव्हाचा पास्ता आहे म्हटलं मग चालू केले खायला. आता माझ्या लुककडे जाऊ नका, कारण जोपर्यंत आमच्या नाश्ता होत नाही तर मी माझ्याकडे काही बघत नाही. आता हा न्यामध्ये घातला आहे मॅगी मसाला, जेणेकरून पास्ता खूपच छान होतो. चला आता सगळा पास्ता त्याच्यामध्ये घातलेला आहे. चला आता आपला पास्ता तर रेडी आहे, पण तो असा थोडी जाणार आहे, घशातून उतरण्यासाठी अजून काहीतरी टाकावं लागेल. तर ते म्हणजे हे, तर मस्तपैकी त्याच्यावर आपण चीज किसून घालायचं आहे. मग काय असा यम्मी पास्ता आपोआप कसा घशातून खाली जाईल बघा. आमच्या लहानपणी आम्हाला माहित पण नव्हतं की काटेरी चमचा काय असतो, पण आताच्या मुलांना काट्या चमच्याने खावं लागतं. तर चला शरू किती खुश झालाय बघा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.